नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 4 यातील आपल्याला या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 10 अँड क्वेश्चन नंबर 11 हे दोन प्रश्न सोडवायचे आहेत. सोडूया. क्वेश्चन नंबर 10, इफ ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन देन प्रूव्ह दॅट. पहा, ए बी सी या कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये आहेत, तर या दोन साईड इक्वल आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा सोल्युशन आपल्याला दिलेलं काय आहे, ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. पहा कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये आहेत, त्यामुळे ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी असं लिहू शकतो आपण. या दोन नंबरचा रेशो आणि नंतर या दोन नंबरचा रेशो. पहा ए आणि बीचा रेशो घेणार आपण आणि इक्वल दाखवणार बी आणि सीला. लेट ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी. समजा या रेशोची व्हॅल्यू के आहे. पहा यावरून आपण असं लिहू शकतो, हा रेशो इक्वल टू के, म्हणजे ए अपॉन बी इक्वल टू के, बरोबर आहे. आणि बी अपॉन सी इक्वल टू के, बी अपॉन सी इक्वल टू के. पहा यावरून एची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, ए इक्वल टू बी या साईडला जाईल म्हणजे बी के, आणि बीची व्हॅल्यू काय मिळेल, सी या साईडला जाईल सी के. पहा आता आपण बीची व्हॅल्यू काढलेली आहे, एची व्हॅल्यू बीच्या फॉर्ममध्ये आलेली आहे. आपण काय करू, ही बीची जी व्हॅल्यू काढली ती या ठिकाणी पुट करू, म्हणजे आपल्याला एची व्हॅल्यू काय मिळेल. पहा बीची व्हॅल्यू सी के आहे, या बी ऐवजी सी के व्हॅल्यू पुट करू आपण, सी के आणि हा इंटू के. पहा म्हणजे एची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, ए इक्वल टू सी के इंटू के म्हणजे के स्क्वेअर, सी के स्क्वेअर. पहा एची व्हॅल्यू आपल्याला ही मिळते आणि बीची व्हॅल्यू ही आहे, बरोबर आहे. पहा बी इक्वल टू सी के, सी या साईडला जातो, बरोबर आहे. आणि ए इक्वल टू सी के स्क्वेअर, सी के स्क्वेअर. आता एल एच एस. पहा एल एच एस काय, ए अपॉन ए प्लस 2b, ए अपॉन ए प्लस 2b. आता व्हॅल्यू पुट करू आपण, ए आणि बीच्या व्हॅल्यू काढलेल्या त्या इथे पुट करू. एची व्हॅल्यू आपण सी के स्क्वेअर काढलेली आहे, एची व्हॅल्यू सी के स्क्वेअर प्लस 2b 2 आणि बीची व्हॅल्यू सी के आहे, सी के स्क्वेअर अपॉन येथे कॉमन काय निघेल, येथे सी आहे, येथे पण सी आहे, येथे के आहे, येथे के स्क्वेअर आहे, म्हणजे सी के कॉमन काढू आपण. सी के जर कॉमन काढला तर येथे काय राहील, फक्त के राहील, बरोबर आहे. सी के कॉमन काढल्यामुळे येथे फक्त 2 राहतील. पहा इक्वल टू सी के स्क्वेअर, सी सी कॅन्सल होईल आणि येथे हा के कॅन्सल होईल, येथे स्क्वेअर आहे म्हणजे फक्त न्युमरेटरमध्ये के राहतील, के अपॉन खाली काय राहील के प्लस 2. पहा एल एच एस ही मिळेल आपल्याला, एल एच एस इक्वल टू के अपॉन के प्लस 2. आता आपण आर एच एस फाइंड आउट करू. आर एच एस काय दिली आपल्याला, ए मायनस 2b अपॉन ए मायनस 4c. पहा ए मायनस 2b अपॉन ए मायनस 4c. व्हॅल्यू पुट करू, एची व्हॅल्यू आपण सी के स्क्वेअर काढलेली आहे मायनस 2, बीची व्हॅल्यू सी के आहे. पहा एची व्हॅल्यू सी के स्क्वेअर आणि सीची व्हॅल्यू काढली नाही, आपण अशीच राहू देऊ. पहा कॉमन येथे सी के काढता येईल, सी के कॉमन काढला आपण तर येथे सी के स्क्वेअर आहे म्हणजे येथे के राहील, बरोबर आहे. येथे मायनस हे 2 राहतील आणि सी के कॉमन काढला. पहा येथे काय कॉमन काढता येईल, सी कॉमन काढता येईल. सी जर कॉमन काढला तर येथे के स्क्वेअर राहतील आणि येथे मायनस 4 राहतील, बरोबर आहे. आपल्याला टर्म कॅन्सल करता येईल, के मायनस 2 ही टर्म कॅन्सल करता येईल का, कशी. पहा आपण असं लिहू शकतो, पहा सी के हे के मायनस 2 सी आणि के स्क्वेअर मायनस 4. पहा के स्क्वेअर मायनस 4 याचे फॅक्टर काय पडतील, एका ब्रॅकेटमध्ये के मायनस 2 पडेल आणि के प्लस 2, बरोबर आहे. याप्रमाणे म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या टाईपचा फॉर्म्युला आहे तो, म्हणजे के मायनस 2 आणि के प्लस 2, बरोबर आहे. पहा के मायनस 2 आणि के मायनस 2 हा ब्रॅकेट कॅन्सल होईल, सी आणि सी कॅन्सल होतील म्हणजे काय राहील, के अपॉन के प्लस 2. पहा लेफ्ट हँड साईड हीच आलेली आपली के अपॉन के प्लस 2 आणि
RHS पण काय आली आपली तीच आलेली आहे, बरोबर आहे. ही काय आहे RHS व्हॅल्यू किती मिळाली आहे आपल्याला K/K+2 आणि LHSची पण व्हॅल्यू हीच मिळालेली आहे. म्हणजे काय LHS आणि RHS इक्वल आहेत, बरोबर आहे. LHSसाठी आपण ही टर्म घेतलेली आहे आणि RHSसाठी ही घेतलेली आहे. येथे आपण LHS आणि RHS व्हॅल्यू इक्वल दाखवल्या, म्हणजे काय या दोन साईड इक्वल आहेत, हे प्रूफ झालेलं आहे. पहा याला आपण 1 नंबर आणि हे 2 नंबर देऊ शकतो. पहा येथे लिहिणार आपण फ्रॉम 1 and 2 LHS आणि RHS इक्वल आहेत. म्हणजेच काय दिलेला प्रॉब्लेम आपला इक्वल आहे. a+2b = a-2b अपॉन a-4c हे प्रूफ झालेलं आहे, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट पहा सोल्युशन. ABC आपल्याला कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये दिलेले आहेत. ABC आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन हे आपल्याला दिलेलं आहे गिवन. कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये आहेत म्हणजे हा रेशो इक्वल असेल, हा रेशो म्हणजे आपण कसं लिहिणार A/B = B/C. म्हणजे हा मधला नंबर एकदा डिनोमिनेटरला येईल आणि एकदा न्यूमरेटरला येईल. पहा लेट समजा ही व्हॅल्यू आपण K घेऊ. A/B हा रेशो इक्वल आहे B/Cला, समजा इक्वल व्हॅल्यू आहे K. आता यावरून Bची आणि Aची व्हॅल्यू काढू आपण. पहा Aची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला BK मिळेल, बरोबर आहे BK. आणि Bची व्हॅल्यू काय मिळेल, हा C इकडे जाईल म्हणजे CK मिळेल. पहा आता Aची व्हॅल्यू आपण BK काढली आणि Bची व्हॅल्यू CK काढली. ही Bची काढलेली व्हॅल्यू आपण येथे पुट करू या Bच्या ठिकाणी. म्हणजे Aची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला A = Bची व्हॅल्यू CK आणि इंटू K, बरोबर आहे. म्हणजे Aची व्हॅल्यू आपल्याला CK² मिळेल. K × K K². पहा Aची व्हॅल्यू ही पुट करायची आपल्याला आणि Bची व्हॅल्यू ही पुट करायची B/B+C आहे, बरोबर आहे. आता व्हॅल्यू पुट करू. Bची व्हॅल्यू CK आहे आणि Bची व्हॅल्यू CK. Cची व्हॅल्यू आपण काढलीच नाही, अशीच राहू देऊ. पहा इथे CK, पहा हे CK कॅन्सल होत नाही कारण इथे प्लस साईन आहे. इथे आपण कॉमन काढू. कॉमन जर C काढला आपण तर इथे K राहील आणि इथे कॉमन C काढल्यामुळे +1 राहील, बरोबर आहे. आता आपल्याला कॅन्सल करता येईल कारण इथे मल्टिप्लिकेशन आहे. पहा हा C कॅन्सल होईल, हा C कॅन्सल होईल. म्हणजे काय राहील K/K+1. K/K+1 ही येईल आपली LHS, बरोबर आहे. आता RHS काढू आपण. पहा इथे काढतो RHS काय आपल्याला A - B आणि अपॉन A - C. पहा व्हॅल्यू पुट करू. Aची व्हॅल्यू CK² आहे, Bची व्हॅल्यू CK आहे, Aची व्हॅल्यू CK², Cची व्हॅल्यू C. पहा कॉमन काय काढता येईल, येथे C आहे, येथे आहे, CK कॉमन काढू. CK कॉमन काढला तर C कॉमन काढलेला आहे आपण, म्हणजे फक्त येथे K राहील, बरोबर आहे. कारण इथे स्क्वेअर आहे, K कॉमन काढलेला आहे. मायनस CK कॉमन काढल्यामुळे CK कॅन्सल होईल म्हणजे 1 राहील. येथे कॉमन C काढता येईल. C कॉमन काढला तर येथे K² - 1, बरोबर आहे. आता पहा हा C कॅन्सल होईल, हा C कॅन्सल होईल, बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे C कॅन्सल होतील. तर काय राहील K आणि K - 1. पहा इथे काय राहते, येथे काय राहील K² - 1, परंतु याचे फॅक्टर पडतील K - 1 आणि K+1, बरोबर आहे. म्हणजे K/K - 1 याचे दोन फॅक्टर पडतील. कोणते K - 1 एका ब्रॅकेटमध्ये आणि K+1 एका ब्रॅकेटमध्ये. पहा मायनसचा ब्रॅकेट कॅन्सल होईल म्हणजे काय राहील K/K+1. K/K+1 ही काय येईल आपली RHS. पहा LHS काय आली आपली तीच आलेली आहे आणि RHS पण सेम आलेली आहे, बरोबर आहे. याचा अर्थ सपोज 1 नंबर आणि हे 2 नंबर. फ्रॉम 1 and 2 LHS = RHS. म्हणजेच काय
बी अपॉन बी प्लस सी इक्वल टू ए मायनस बी अपॉन ए मायनस सी हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूव्ह झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 येथे सॉल्व आहे. याचा अर्थ आपल्याला या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू काय आहे ती फाइंड आउट करायची आहे. पहा सोल्युशन. लेट दिलेलं इक्वेशन 18x प्लस 42 आणि अपॉन 18x स्क्वेअर प्लस 12x प्लस 58 आहेत आणि इक्वल टू 2x प्लस 3 अपॉन 3x प्लस 2 आहे इक्वल टू के. आपण ही व्हॅल्यू के म्हणून घेतलेली आहे. या दुसऱ्या रेशोला आपण 6xने मल्टिप्लाय करू. कशामुळे? जर 6xने न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला दोन्हीमध्ये मल्टिप्लाय केला आपण तर काय होईल? 12x स्क्वेअर होतील, येथे आहेत, आणि 18x स्क्वेअर होतील, येथे पण आहेत, बरोबर आहे. त्यामुळे आपण 6xने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय बोथ टर्म म्हणजे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर ऑफ सेकंड रेशो. ऑफ सेकंड हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे. ऑफ सेकंड रेशो बाय 6x. म्हणजे पहिला रेशो ॲज इट इज लिहून घेऊ आपण. इक्वल टू 6xने मल्टिप्लाय करू येथे न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला 6x 3x प्लस 2 आणि इक्वल टू के. पहा हे आपण कन्सिडर के म्हणून केलेलं आहे, त्याला 1 नंबर देऊ आपण, नंतर त्याचं काम पडेल आपल्याला. पहा हा मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. हे ॲज इट इज. पहा 6 इंटू 2 12x स्क्वेअर होतील आणि 6 इंटू 3 18x होतील. पहा या दोन्ही टर्म येथे आहेत, बरोबर आहे, आणि 18x स्क्वेअर होतील आणि 12x होतील. या दोन्ही टर्म येथे आहेत, बरोबर आहे. पहा येथे आपण थेरम ऑन इक्वल रेशोज अप्लाय करू. कशामुळे? कारण सारख्या टर्म आहेत, जर आपण मायनस केल्या तर कॅन्सल होतील, बरोबर आहे. इथे लिहिणार आपण बाय थेरम ऑन इक्वल रेशोज. देअरफॉर पहा यामधून हे मायनस करू म्हणजे 12x स्क्वेअर प्लस 18x प्लस 42 मायनस करू हा न्यूमरेटर 12x स्क्वेअर प्लस 18x आणि अपॉन हा डिनोमिनेटर 18x स्क्वेअर प्लस 12x प्लस 58 मायनस करू हा डिनोमिनेटर, कारण ब्रॅकेट घ्यावं लागेल कारण दोन टर्म आहेत 18x स्क्वेअर आणि प्लस 12x. हे दोन्ही टर्म मायनस करायचे आहेत म्हणून आपण ब्रॅकेटला मायनस घेतलेला आहे. देअरफॉर आता मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करून घेऊ. 12x स्क्वेअर प्लस 18x प्लस 42 मायनस 12x स्क्वेअर होतील, मायनस इंटू प्लस मायनस होतील 18x अपॉन 18x स्क्वेअर प्लस 12x प्लस 58 मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे प्रत्येकाचा साईन चेंज होईल. येथे प्लस आहे तर मायनस होईल, येथे प्लस आहे तर मायनस होईल इक्वल टू के. आता काय काय कॅन्सल होईल? हे मायनस 18x आहेत प्लस 18x आहेत कॅन्सल होतील, प्लस 12x स्क्वेअर आहेत मायनस 12x स्क्वेअर आहेत कॅन्सल झाले. 18x स्क्वेअर आहेत हे मायनस आहेत, हे प्लस आहेत तर हे मायनस आहेत, म्हणजे काय राहील 42 आणि 58. वर राहतील 42 खाली राहतील 58 आणि इक्वल टू के. पहा केची व्हॅल्यू आपल्याला कोणती घेता येईल? ही घेता येईल, ही घेता येईल, बरोबर आहे. आपल्याला ही घेऊ म्हणजे सोपी होईल, हे कॅल्क्युलेशनला अवघड जाईल. केची व्हॅल्यू आपण ही घेऊ 2x प्लस 3 म्हणजे आपल्याला याची व्हॅल्यू किती दाखवता येईल? ही दाखवता येईल, बरोबर आहे. के म्हणजे काय? आपण ही व्हॅल्यू घेऊ कारण केला इक्वल आहे. देअरफॉर 42 अपॉन 58 इक्वल टू के म्हणजे काय? 2x प्लस 3 आपला सेकंड रेशो, बरोबर आहे, 3x प्लस 2. येथे काय लिहिणार आपण? फ्रॉम 1. केची व्हॅल्यू आपण पुट केली.
पहा हे आपल्याला स्मॉल फॉर्म करता येईल. 2ने डिवाईड करू दोन्ही नंबरला. 2ने डिवाईड केलं तर इथे 21 होतील आणि इथे 29 होतील. बरोबर आहे. 42चे हाफ 21, 58चे हाफ 29. देअरफोर म्हणजे 21/29 इक्वल टू 2x + 3 आणि 3x + 2. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पहा असं जर असेल तर आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. पहा म्हणजे हा मल्टिप्लिकेशन आणि हा मल्टिप्लिकेशन म्हणजे 21ने 3x + 2 हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आणि 29ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. दोन्ही साईड इक्वल येतील कारण क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. 29 2x + 3. 21ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू 63x होतील आणि प्लस 42 इक्वल टू 58x होतील आणि प्लस 29 × 3 87. पण आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. एक्सच्या टर्म आपण एका साईडला आणू. हे 63x आहेत मायनस 58x होतील आणि 87 या साईडला आहेत. हे 42 या साईडला आणले तर मायनस होतील. पहा 63मधून 58 गेले तर 5 राहतील म्हणजे 5x इक्वल टू 87मधून 42 गेले तर राहतील 45. यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल. x इक्वल टू 45/5. देअरफोर x इक्वल टू पहा 45/5 म्हणजे काय 9. 5 9 45. बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू 9 मिळेल आपल्याला.